स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ. माझं नाव समीर केलारे, केवी बायोगॅस प्रायव्हेट लिमिटेड फलटण. माझं चंदन टाटा कमिन्स अमरजीत कुमार, कमिन्स इंडिया पॉवर जनरेशन प्लांट आहे. निहाल पठाण, जॅक्सन लिमिटेड. कॉन्ट्रॅक्ट ठरवतो, एक ठेकेदार ठरवतो, ठेकेदार सप्लाय होतो कोणत्या कॅटेगरीत. लोक असतात, सगळे कामगार लोकलच असतात. लोकल कामगार असताना ठेकेदार तो फुलफिल करतो कामगाराचा हा मुद्दा घेऊन जातो. तो त्यांना मिनिमम वेज देतो का, त्यामुळे त्याचा पे होतो का, त्याचा ESI होतो का, त्याचा मेडिकल होतो का, ह्या गोष्टी कामाला अशी तक्रार येते की ह्या गोष्टी न करता खूप पेमेंट करून देतो. आता तुमचा जर आम्ही त्याला दिलेले जे ऑर्डर दिली तर बघितलं आपण त्यांना, तुम्ही त्यांना 24, 25, 26 पगार तो पगार खाली देतो का हे बघणं कंपनीचं काम. ह्या सगळ्या तपासण्या करण्यासाठी परत एकदा पुढच्या हप्त्यामध्ये पुढच्या हप्त्यामध्ये आपण सगळे HR कंपनीचे, आमचे सगळे लेबर डिपार्टमेंटचे सगळे लोक तोपर्यंत आम्ही त्यांना आदेश देऊ आम्ही लेबर डिपार्टमेंटला की आपण कंपन्यामध्ये सगळं चेक करा की जेणेकरून काय होते काय नाही. त्यामध्ये जे कामगार आहेत तुमच्याकडून पण बॅकपीड येतात की तुम्ही काय करताय. आणि कामगारांचा बॅकपीड जेव्हा येईल आपल्याला त्यावेळेला आपल्याला ते खरं मानलं जातं. खरं मानल्यानंतर काम करायला बरोबर. त्यामुळं आपण खूप मुंबईला पण बोलवलं जाईल. थोडा अस्वस्थपणा मला दिसला इथं जाणवला आहे म्हणून मी हा कॉन्टॅक्ट केला बरोबर. तर आता पण ते कॉन्टॅक्ट पण आमच्याकडे तक्रार यायला बरोबर की आम्हाला पैसे मिळत नाहीत, आम्हाला पगार मिळत नाही. ते काही लोकांना 5,000, कोणाला 7,000, कोणाला 8,000 असे पगार ते कॉन्ट्रॅक्ट देतात. कंपनीनं त्यावर लक्ष देणं जरुरीचं आहे, कारण मेन क्लायंट तुम्ही आहे, जिम्मेदार तुम्ही असता. त्या पद्धतीनं जर तुम्ही लेबरला जर ठरला असेल तर आता आहे एजन्सी असते, एजन्सीनं करायला पाहिजे, त्याला मोबाईलला त्यांना ओरड त्याला घ्यायला पाहिजे, त्यामुळे तो पण नाही. पण कामगारांना जो पगार मिळायला पाहिजे तो त्याला मिळाला पाहिजे. त्यांचे PF जातात का बरोबर रेग्युलर, त्यांचा ESI जातो का रेग्युलर, हे सगळ्या गोष्टी आपण त्याचा बोनस होतो का व्यवस्थित, बाकीच्या गोष्टी बघायला पाहिजे. रेग्युलर पगार होतो का ते बघायला पाहिजे. तर ह्या गोष्टी आपण बघायला. तुम्ही चंदन तनसे, तुम्ही कुठल्या प्लॅनला विचारा? मी टाटा केमिस्ट. आपण टाटा केमिस्टला CTC किती देतो कामगारांना? CTC साधारण 24,000च्या आसपास. तर 24,000 रुपये तुम्ही पगार देता कामगारांना, कंत्राटी कामगारांना, टेम्पररी कामगारांना 24,000 रुपये देतात. खाली 8,000 ते 10,000 रुपये फक्त मिळतात. मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम केलं म्हणून कामगारांना घरी बसवलं गेलं, तर हे बरोबर नाही.
तुमच्या कंपनी तुम्ही लोक त्यांचे ठराविक लोकांचे राजकारण्याचं पत्र मागतात. तुम्ही न्यूट्रल आहे. आणि कधी इथल्या मी कोणी सांगावं मी कधी फोन केलाय का तुम्हाला कामावर या कधी इंटरव्ह्यू केलाय का? तुम्ही 10 वर्ष इथं रजिस्टर ऍक्टिव्ह विभागात खासदार होता. त्याच्या आधी कृष्णा परदेश होता. भारतीय जनता पार्टीकडून आम्ही कधी तुम्हाला त्रास दिलाय? तुम्हाला गेटच्या आत आले तुमच्या कधी भेटायला कधी आले सांगा. असं तुम्हाला तिमध्ये येते किंवा आमच्या भाजपच्या हे कॉन्ट्रॅक्ट द्या हे करा कधी आले त्रास द्या. मग तुमच्याकडून अशा का पद्धतीची वागणूक लोकांना मिळते? आज तुम्ही 24,000 रुपये पगार देता. मला सांगा याच्याकडे गुरुंगले नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे आणि दादासाहेब शिंदे नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे. 8,000 रुपये पगार राजेंद्र शिंदे त्यांच्याकडे दिश घ्या की म्हणजे काय ते असेल राजकारण असेल त्याच्या पण 6 महिन्याच्या अगोदर आपल्याकडे कामगार कोणते त्याची लिस्ट घ्या आणि 6 महिन्यानंतरची लिस्ट म्हणजे मागणी कामगार तुम्ही का काढली ते आपल्याला त्याची कारण शोधा. त्यानंतर मग नाही पण तुमच्याकडे कुणी मला वाटतं 24,000 पगार कसं सिटीसी असेल बरोबर आहे. जरा सगळ्यांना विचारायचं बरोबर आहे का? कोण आहे का तुम्ही सिटीसी 24,000 देणार आहे? बरोबर आहे. सगळे 24,000 रुपये तुम्ही सिटीसी देताय. कामगारांना 8 आणि 10,000 रुपये पगार घेतले तर कॉन्ट्रॅक्ट तुम्ही 10% घ्यावे ना त्याच्या काय तुमचा रूल्स असेल त्या पद्धतीने. पण त्याला किमान त्याच्यामध्ये 22,000 रुपये किंवा 23,000 रुपये तर त्याला मिळाले पाहिजे काम करणाऱ्या माणसाला. आम्ही काय करतो जे त्यांचे मी तुम्हाला आता तुम्ही 2 वाजता येतो कमिशन एकाही कामगाराला 22,000 रुपये पगार मिळाला असेल तर आम्ही पक्षाच्या राज्यामध्ये निवृत्ती घेतो. आम्ही कंपन्यांचं जो कॉल असतो मंथली बेसिस करतो आम्ही सगळं कुठलाही कंप्लेंट मी आता सांगतो त्याला सांगतो असं नाही. ज्यावेळी हे जे मागतील त्यावेळेला त्याच्या सह्या घेऊन ती रेकॉर्ड जर मोठं भरून द्या त्यांना देतील त्यांना माहिती पडतं की हे बघा आता एवढं पगार दिला 18, 20, 22 दिल्या त्याच्या सह्या घेतील ती आणि देतील बघा नाही सह्या करायला कामावर पडलं आणि ते पगार दिला म्हणून त्यांच्याकडे रेकॉर्ड आलं. पण प्रत्यक्षात प्रॅक्टिकली त्या लोकांना पगार मिळतो का तेवढा तो कामगार सांगेल. आम्ही सगळं चेक करतो. तुमचे कन्सिडर फंडमध्ये एवढी मोठी मोठी लोक आहेत हे कामगारांच्या पगारामधले पैसे खात्यात 80% पैसे खात्यात मी सॉरी 75% पैसे खात्यात 25%च कामगाराला पगार मिळतो. ही मंडळी कोण आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती. तुम्ही सगळे दबावात आहे. आमचं म्हणणं आहे तुम्ही कोणाच्या घरी सेवा करा सगळं करा पण कामगाराच्या रक्त गाळायचे पैसे त्याला मिळावे ह्याच्या पलीकडे आमचं काय मत नाही. आम्ही तुम्हाला कधी 10 वर्षात आम्ही तुमच्याकडे कधी आलो नाही. आज तुम्ही एका पक्षाच्या पद्धतीने कंपनी चालवताय त्याच्यामुळे आज आम्हाला तक्रारी करावं लागलं. प्रचंड मोठ्या तक्रारी यामध्ये आल्या आणि खेळ जर मदत असेल तर हे 10,000 लोक घेऊन कमीच्या संचालक किंवा इतर सगळ्यांच्या संचालक मंडळाच्या विरुद्ध आम्हाला गुन्हे दाखल करावा लागतो. क्लिअर कट सांगतो की ही लोकांचे ॲफिडेविट जर पडले की किती पगार आला सगळे पैसे कागदावर मिळतात. त्याला तुम्ही कामगारांना जे आता बेसिक कॉन्ट्रॅक्टरचे काम करतात सगळ्यांना ते म्युनिसिपल असेल बँकेत पगार प्रत्येकाच्या खात्यावर पैसे जातात. 24,000 रुपये जातात का बँकेत? सीटीसी प्रमाणे जातात. प्रमाण तुमचं फायनल झाले का? जर ठेकेदारांचं प्रमाण फायनल झाले का? खूप फायनल असतात. आता ते अग्रीमेंटमध्ये तुम्ही वर्कआउट दिले त्यावेळी तुम्ही एवढं तुम्हाला पैसे आम्ही देणार आहोत त्यामध्ये कामगारांचे एवढे दिले पाहिजे असं तुम्ही आरोप दिला तसं असतं. ते पैसे बँकेत जातात का? त्या पद्धतीने बँकेत गेल्यानंतर पैसे काय कॉन्ट्रॅक्ट काढून घेतो का? नाही प्रत्येकाच्या बँक खात्यात पैसे जातात सगळ्यांचे कोण एका काही पैसे मिळतात सगळ्यांचे बँक पैसे पुढे सगळ्यांचं बँक मी आता काम करणारच बोलतो. तुमच्या बँकेत जातं का? तुम्ही सांगा आम्ही आता साहेबांना आम्ही गेटवर येतो का जर काम करण्यास सांगितलं की आम्ही सांगितलं एकाने सांगितलं एकाने नाही आता कामगार आले नाही तर बोलवा ना पटकन ये लोक या अर्जानंतर द्या मला घ्या यानंतर अर्ज द्या दादा कामाला तुम्ही साहेबला कामाला तुम्ही सगळी केले इकडे सांगता हा कॉन्ट्रॅक्ट बेसवर परमनंट होते. थर्ड पार्टी आमची परमनंट होती. कमीच IPDC मध्ये इंडियन नेव्हीचा जी प्रोजेक्ट कंपनी समोर होती ना कंत्राटी कामगार कोण आले तुला काय कमी केलं सर मला काहीच कल्पना दिलेली नाही. तुम्हाला काय करता येत आहे आम्हाला 3 महिन्याचा नोटीस पिरियड होता तो पण पूर्ण करून दिला नाही किंवा काय नाही.
दुकान उघडच गेलं कुठली कंपनी कमीच कमीच आहे. सगळे कमी कोण एक्झाम्पल कोणता brand? IPDC. आलं नाही कोणाला तरी त्यांचं ते कोण आलं नाही IPDC कोण आलं? दादा त्याच्या सोबतचे जे आहेत नाही सोबतचे 40,000 रुपये पगार आहे त्यांना. कसं नाही सर आणि त्यालाच 23,000 रुपये पगार परमनंट बेसवर यांची प्रॉपर्टी परमनंट पहिले शोधत सिनियर कोण आहे सिनियर वर्ष किती वर्ष काय वर्ष किती वर्ष पगार हा 2 वर्ष झाला तो 10 वर्षाचा तर त्याचा पगार बघा असणार बरं पडणार तर चौकशी करू आपल्याला मला कॉन्ट्रॅक्टर नाहीयेस तुला काढलं तुझं निवेदन दे व्यवस्थित करून घ्या मला तुझं निवेदन दे बरोबर तुला काय म्हणायचं नव्हतं मीटिंगला त्याची त्या मीटिंगला त्याला काय काढायचं थँक्यू. कॉन्ट्रॅक्ट बेसिस कोण आहेत दुसरा एक विषय कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा कोण आहे थांबा दादा एक लक्षात ठेवा म्हणजे तुझा कंपनीच्या कंपनी झाली पाहिजे कामगार झाला पाहिजे कामाला बोलू नये कंपनी जगत असताना कामगारी जगायला पाहिजे ही भूमिका असली पाहिजे मध्ये कॉन्ट्रॅक्टर कोण ठेकेदार जर मध्ये खात असतील ना तर आम्हाला ॲक्शन करायला आणि जर माझं जर रिपोर्ट झालं काय झालं तर मी खोट आहे सांगतो मला पक्षाचं कुठलं काय मला काय म्हणायचं नाही पण हँड बॉल तुम्ही जर पक्षाच्या लेवलला जर तुम्ही खेळत असाल तर कंपनीचं पाहिजे तुम्हाला सांगतो तुम्हाला काम करायचं आहे तुम्हाला राजकारण नाही करायचं तुम्हाला कंपनी ग्रो नको करायचं तुम्ही विचार सगळे तुम्हाला कंपनीला सपोर्ट करायचं सगळं करायचं तुम्ही तर राजकारण का म्हटलं तर मग तुमच्या लक्षात घ्या तुम्हाला कंपनी करायचं प्रोडक्ट करायचं कंपनी मोठी करायची का तुम्ही राजकीय मोठी करायची हा मुद्दा माझा आहे हे ऐका मी त्यात आल्यानंतर तुमचा संबंध काय राजकारणाशी जर ठेकेदार दिला असेल तर ते पण तुम्हाला तुमचा अधिकार आहे ठेकेदाराला सांगितलं ठेकेदार ही माणसं का काढलीस बाबा तू एवढी चांगली माणसं काम करतील सगळं तुम्ही विचारा ठेकेदाराला तुम्ही विचारला ठेकेदाराला जी माणसं काढली गेली त्यावेळी त्याला विचार पाहिजे ही माणसं का काढलीस तू शेवटी वाचन तुम्ही आहे तो नाही आहे मेन कंपनी अजून अडचणी करते त्याचे इफेक्ट सगळे तुम्हाला बघायला माणसं काढली का की माणसं 10 वर्ष 5 वर्ष 3 वर्ष 2 वर्ष काम करत असतात आपल्याकडे त्याला काढलं का हा काय कारण होतं हा काम चुकीचं करतोय बरोबर करत नाही असा रिपोर्ट तर नाही काम चांगलं करतोय सगळं वस्तू पण काढलंच करतो अधिकार तुम्हाला आहे जर पॉलिसी मेंटेन चालले तर कॉन्ट्रॅक्टला सस्पेंड म्हणून नका तुझं आम्हाला निवड नको तुझी जर कंपनीला भीत असेल काय कंपनीमध्ये ऍक्शन असेल तर आम्हाला तो टेंडर नको तू तुम्ही नको सप्लाय करू जमलं का ना तू कोण लावून गेला दुसरा कोणता सप्लाय करेल जेणेकरून कंपनीला भेटी धरून कामगारला भेटी धरून मध्ये दोन कोण मध्ये खात असेल मी सर करणार नाही याची मीटिंग आपल्याला त्या पुढे आल्यामध्ये 22 तारीख पुढल्या हप्त्यामध्ये हे हप्ता झाले पुढल्या हप्त्यामध्ये मी मीटिंग टाकेल तो माझ्या सगळं रेकॉर्ड येतो आमचे लेबर ऑफिसर सगळ्या कंपनी चेक करतील तुम्हाला आज आदेश देतो तुम्ही आपण इन्स्पेक्शन सगळ्या कंपनीचं करून घ्या सांगून जाऊ नका गाडी तुमची मागू नका त्यांच्याकडे जाऊ नका ते सावध होते सगळे कंपनीवाले ते बाकीचे कंट्रोलवाले पण चुकीचा रिपोर्ट आला काय झालं मला सापडलं तर तुम्ही धोक्यात द्याल पुढल्या हप्त्यामध्ये ह्या सगळ्या कंपनीचं मी सांगितलेले मुद्दे दिले तुम्हाला मुद्दे मी ते मुद्दे सगळे चेक करा आणि सगळा रिपोर्ट तयार करून मिटिंगला या तुम्ही ओके आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.